चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं. आता आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत. तर सर्वात पहिला मी घालते मीठ. हे आहे फ्रायवालं चिकन. त्याला थोडंसं घालते कारण का चिकन फ्रायचा जो मसाला असतो म्हणजे ऑलरेडी मीठ असतं. ह्याला पण थोडं घालते कारण आपण जेव्हा ग्रेव्ही करू तेव्हा ह्याला जास्त मीठ टाकू. तर ही आहे आपली फ्रेश आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट. त्यानंतर हा आहे आपला घरचा लाल तिखट मसाला. भारी वाटते बघा. सगळं याच्यात टाकलेलं आहे. चिकन मसाला, त्यानंतर घरचा लाल मसाला आणि आलं लसूण पेस्ट आहे ना. आलं लसूण पेस्ट आणि चिकन इकडे फ्रायसाठी आणि चिकन रस्सा. नंतर थोडंसं टेस्ट यायला आपण घालणार आहे सुहानाचा चिकन फ्राय मसाला. चिकन फ्राय मसाला टाकला याच्यामध्ये आपण. आणि आता घालणार आहे थोडासा चिकन तंदुरी मसाला. एक्स्ट्रा चिकन मसाला घालूया दोन्ही याच्यात. आता आपलं गावचं सकस दही. सकस दही टाकलं याच्यामध्ये. हे दोन्ही टाकायचं फ्राय आणि हो. रस्साला पण. फ्रायला जेवढं दही आपण जास्त वापरू तेवढं आपल्याला तेल कमी लागतं. कारण चिकन फ्राय आणि दही त्याच्यामुळे ऑलरेडी तेल सुटतं. कसं वाटतंय भारी. आता फायनली आपलं मेन एलिमेंट जे आहे लिंबू आपण आत पिणार आहोत. अर्धा लिंबू आपल्या चिकन रस्सामध्ये आणि अर्धा लिंबू चिकन फ्रायमध्ये. आपण फायनली हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करून घेणार आहे. किती मस्त दिसतं बघा. मॅरिनेट करून आपण हे अर्धा तास ठेवणार आहे म्हणजे त्याला ते सगळं मस्त लागेल. मस्त त्यावेळेला तो कच्चच खाणार आहोत. वास एवढा भारी येतं ना सगळं म्हणजे परफेक्ट. जे सगळे मसाले आपण यूज केले आणि जेवढे टाकायला लागतात ते परफेक्ट झाले असं वाटतं आणि इतकं सुंदर असा सुगंध येतं. हे झालं आपलं ग्रेव्हीचं आणि हे झालं आपलं फ्रायचं मॅरिनेशन. भारी. आता आपण हे ठेवूया आणि थोड्या वेळाने परत भेटूया. तर आपलं चिकन छान मॅरिनेट झालं आहे. आपण जेवणाची तयारी सुरू करतोय. ते आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तिकडे तेल आपलं मस्त गरम झालं आहे. आता आपण फोडणीला कढीपत्ता घातला. कढीपत्ता घालून मग आपण जे आपलं आलं लसूण पेस्ट होती त्यात आपण आता घालणार आहोत कांदा. मी यात चवीनुसार मीठ घालतो. ऑलरेडी ना आलं लसूण पेस्टमध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं. चिकन मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं त्यामुळे ह्याच्यात मी थोडं घातलं. थोडीशी हळद, चिकन मसाला, थोडासा लाल तिखट मसाला. तेल सुटलंय त्याला. आता आपण ह्याच्यात आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालूया आणि आपण फ्राय करायला सुरुवात करतोय. चिकन फ्राय. चिकन फ्राय झालं. चिकन वगैरे आपलं मस्त रेडी झालंय. आता जेवायला बसूया. मस्त एकदम चिकन फ्राय खाऊया.